बाबाच्या जवळचं कोणी नाही, आतमध्ये जायला पाहिजे. ओ दादा थांबा. काय तिकडं कुठे चाललात तुम्ही? हा ते बाबांच्या गुरुचं प्रगटस्थान आहे ना, त्याचं दर्शन घेण्यासाठी. हा पण असं लांबनं दर्शन घ्या. इथं दोरी लावलेली दिसत नाही का तुम्हाला? जवळ गेलं तर उगाच भस्म बिस्म होऊन जाल. लांबनच घ्या दर्शन. सॉरी, मला माफ करा, माझं चुकलं. बाबा, तुम्ही आमच्या बाबांचे गुरु आहात. मला या आजारातनं मुक्त करा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून द्या बाबा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून द्या. मी हात जोडतो बाबा, मला या आजारातनं बरं करा बाबा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. गोपाळ बाबा म्हणालेत की नाही तुम्ही बरे होणार, मग तुम्ही बरेच होणार. ते तुम्ही एकटेच आलेत का? नाही म्हणजे तुमची फॅमिली वगैरे कुणी आलं नाही तुमच्या सोबत? अहो ताई, अहो कोणी असेल तर पाहिजे ना. मी, माझी बायको आणि माझा मुलगा, आमचा सुखाचा संसार होता. एका अपघातात माझा मुलगा गेला. त्याचा माझ्या बायकोच्या मनावर लय मोठा परिणाम झाला. हो, माझी बायको सतत मुलाच्या विचारात असायची. त्यातच तिची मानसिक अवस्था बिघडली. तिला खूप जपलो. शेवटी आजारपणात ती पण गेली. आता मी एकटाचे. मला हा असा आजार झालाय बघा. पण मला मरायचं नाही. एवढा पैसा कमवलाय, एवढी प्रॉपर्टी उभी केली आहे, ही अशीच बेवारीस मागे राहीन. मला अजून काही वर्ष याचा उपयोग घ्यायचा आहे. त्यानंतर मी हे सगळं बाबांना दान करून टाकणार आहे. काय विचार आहेत हो तुमचे? नाही म्हणजे एवढा आजार असून सुद्धा तुम्ही दुसऱ्याच्याच भल्याचा विचार करता. अशी किती प्रॉपर्टी आहे तुमची जी तुम्हाला बाबांना दान करायची? अहो, माझी 5 हॉटेल आहेत मोठी. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि एक गोव्याला आहे. कोकणात 50 एकर जमीन घेतली आहे. तिथे एक फार्म हाऊस आहे. मुंबई, पुण्यात फ्लॅट, कोल्हापूर, गोव्यामध्ये बंगले आहेत. अयो, एवढी प्रॉपर्टी तुमची? अहो ताई, हे काहीच नाहीच. बरेच करोडाचे दागिने, पैसे बँकेमध्ये आहेत. मुलाच्या भविष्यासाठी सगळंच ठेवलं होतं. अहो पण मुलगाच राहिला नाही. या सगळ्याचा उपयोग मला तरी काय आहे हो सांगा? मुलगा गेला, बायको गेली. आता मला भीती वाटायला लागली हो. या आजारपणात मला काही झालं तर मी एकटा पडलो. मला मरायचं नाही. प्लीज मला वाचवा या आजारात. ताई, आता फक्त तुमचाच आधार आहे ताई.